जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. संघ लोक सेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यातर्फे भरती आली आहे, त्याची माहिती देतोय. इथे बघा, ही PDF आहे ज्याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे. टोटल 506 जागांसाठी भरती आहे आणि खूप चांगल्या पोस्ट असणार आहे. जसं की बघू शकतात, BSF म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याच्यासाठी 186 जागा आहे. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, यासाठी 120 जागा आहे. त्याच्यानंतर CISF साठी 100 जागा आहे. त्यानंतर ITBP साठी 58 जागा आहे. SSB साठी 42. अशा टोटल 506 जागांसाठी ही भरती होते. आणि हे अपडेट कधी आले तर तुम्ही ते वाचू शकता. लेटेस्ट अपडेट आहे 24/4/2024 रोजी हे अपडेट आलंय. 14/5 म्हणजे 14 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. आणि ते अप्लाय कसं करायचं, एक्झाम कशी असणार आहे, आणि या एक्झामच्या ज्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहे, 2022 ची प्रश्नपत्रिका झाली, 2021 ची प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे, जेणेकरून तुम्ही अभ्यास करू शकताय, प्रयत्न करू शकताय आणि चांगलं जॉब अपडेट आहे. त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे, इंग्लिश स्पीकिंग कोर्स वगैरे असे काही कोर्सेस पाहिजे आहे, अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, UPSC तर्फे हे अपडेट आलाय. जबरदस्त अपडेट आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, टॉप लेवलचा जॉब असणार आहे. आणि ते बघा, PDF मध्ये सगळी माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी फक्त 200 रुपये फी आहे. ओपन OBC साठी आणि बाकीच्यांसाठी, फिमेल तुम्ही असाल तर कुठलीही फी नसणार आहे. तर थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, महत्त्वाच्या तारखा तुम्हाला इथे बघून घ्यायच्या आहे. जसं की बघा, ही एक्झाम जी असणार आहे ती हिंदी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे. ओके. त्यानंतर टोटल 506 जागा आहेत, जे की मी तुम्हाला सांगितलंय. ॲप्लिकेशन स्टार्ट 24 एप्रिल पासून झालंय, 14 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. त्यानंतर आपली एक्झाम होणार आहे 4 ऑगस्टला. कुठली एक्झाम होणार आहे तर रिटर्न एक्झाम होणार आहे, ज्याची प्रश्नपत्रिका कशी आहे मी तुम्हाला दाखवली, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस तुम्ही इथे बघू शकतात. म्हणजे रिटर्न एक्झाम होणार, त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आणि इंटरव्ह्यू होणार, आणि आपण या इथे जॉबला लागू शकतोय, गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतोय. आता काही महत्त्वाच्या तारखा अजून आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे, कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय ते माहिती आहे. पण यासाठी जे ॲडमिट कार्ड आहे ते जुलै 2024ला येणार आहे, 3rd वीक पर्यंत. त्यानंतर डेट ऑफ एक्झाम 4 ऑगस्टला एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमची जी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जी असणार आहे ती सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो ऑक्टोबरला होणार आहे. म्हणजे सगळं शेड्यूल रेडी आहे. तुम्ही जर आता अप्लाय करताय एप्रिलमध्ये, तर तुमचं जर फायनल डिक्लेरेशन राहील म्हणजे ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही हा जॉब मिळवलेला असेल, इथे तुम्ही सिलेक्ट झालेला असाल. म्हणजे 5 ते 6 महिन्याचं टोटल तुम्हाला कालावधी द्यायचा आहे. पण जबरदस्त जॉब आहे, सॅलरी चांगली आहे, प्रतिष्ठित मानला जातो, त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट जॉब आहे. त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ओके. आता यासाठी टोटल वॅकन्सी तुम्हाला समजली आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता समजून घ्या. तर तुम्ही सगळ्यात आधी भारताचे नागरिक पाहिजे, तुमचं वय 20 ते 25 पाहिजे, वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. आणि तुम्ही जर बॅचलर डिग्री झालेली आहे म्हणजे एनी ग्रॅज्युएट, तुम्ही आज सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, फार्मसी, MBA असं तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्री केलेली आहे, किंवा दोज हु आर इन फायनल इयर, तुम्ही फायनल इयरमध्ये आहे आणि बाकीच्या इथे तुम्ही एलिजिबल आहात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आता जे फिजिकल टेस्ट होणार आहे त्यासाठी यांनी स्टँडर्ड दिले आहे. म्हणजे तुमची हाईट मेल जर असाल तर 165, फिमेल असाल तर 157, चेस्ट तुमची किती असायला पाहिजे 81, महिलांसाठी तसं काही नाही आहे. चेस्ट एक्सपांड करून मिनिमम 5 cm तुमची एक्सपांड झाली पाहिजे, आणि वेट 50 पाहिजे, फिमेलसाठी 46 पाहिजे. तर हे फिजिकल स्टँडर्ड आहे. ओके. त्याच्यानंतर ते विजनबद्दल पण दिलं आहे, ते पण तुम्ही ते बघू शकताय. आता एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे तर पेपर 1 जो होणार आहे त्याबद्दल इथे माहिती दिली आहे. म्हणजे जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स, यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ असणार आहे. 125 क्वेश्चन असणार आहे. 2 तास आपल्याला मिळणार आहे. 250 मार्कांसाठी असणार आहे. हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकताय. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 ची, हे तुम्हाला इथे बघायचं. म्हणजे जर तुम्ही चुकीचा आन्सर देताय तर 1/3 मार्क तुमचे कट होणार आहे. हे झालं पेपर 1 साठी. पेपर 2 साठी पण इथे जनरल स्टडीज, एसे आणि कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. सब्जेक्ट टाईप क्वेश्चन असणार आहे. 7 इथे प्रश्न असणार आहे. 3 तासासाठी 200 मार्कांचा असणार आहे. आणि हे इंग्लिशमध्ये, म्हणजे थोडक्यात इंग्लिशमध्ये एसे वगैरे अशा प्रकारचं आहे. तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये PDF मध्ये बघायला मिळेल. ओके.
आता जनरल ओबीसी साठी 200 रुपये फी आहे, बाकीच्यांसाठी कुठलीही फी नाही. त्यामुळे जर तुम्ही फिमेल असाल तर नक्की याचा फायदा घ्या, कारण की तुम्ही फॉर्म फुकट भरणार आहात. अभ्यास जर चांगला करताय, मनापासून तयारी करताय तर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळणार आहे. SC ST मधून असाल तर तुमच्यासाठी पण इथे कुठलीही फी नाही. आता अप्लाय कसं करायचं तर बघ, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतो. इथे तुम्हाला सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे बघायला मिळेल. अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, कशासाठी अप्लाय करायचं इथे तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. आणि तुम्हाला जर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर मी ही PDF टाकून देईल, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईल, जेणेकरून तुम्ही याचा अभ्यास करू शकताय. तुम्हाला एक अंदाज येईल कशा प्रकारची एक्झाम असते. त्यानंतर तुम्ही ठरवू शकताय अप्लाय करायचं की नाही आणि केलं तर किती अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जबरदस्त अपडेट आहे. असे अनेक सारे महत्त्वपूर्ण टॉपिक तुमच्यासाठी आणतोय, जेणेकरून तुम्ही तुमचं करिअर बूस्ट करू शकताय. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.